विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपला तिसरा दिवस आणि पाचवा व्हिडिओ. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण टॅलीचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. त्यानंतर कंपनी कशी क्रिएट करायची आहे ते आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कंपनीच्या इन्फॉर्मेशनमध्ये अल्टरेशन म्हणजे कंपनीची माहिती कशा पद्धतीने बदलायची हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. आणि टॅली सॉफ्टवेअर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं याचा आपण अभ्यास केलेला आहे. विंडोजमध्ये टॅली आयकॉनवर डबल क्लिक करा म्हणजे टॅली सुरू होईल. या ठिकाणी टॅली सुरू झाल्यानंतर वर्क इन एज्युकेशनल मोड या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा म्हणजे हा टॅलीचा इंटरफेस समोर आलेला आहे. टॅली सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिले जो आपला मेनू येतो दॅट इज कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. सो आफ्टर ओपनिंग दिस कंपनी इन्फॉर्मेशन मेनू आयदर यू कॅन क्रिएट कंपनी, तुम्ही कंपनी तयार करू शकता, और यू कॅन सिलेक्ट कंपनी. सो यू हॅव 2 ऑप्शन्स. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड हाऊ टू क्रिएट अ कंपनी 2 टाइम्स. तर परत आठवत असेल तर आपण कंपनी सी ड्राईव्हवर कधीही क्रिएट करायची नाही, कारण सी ड्राईव्हवरती विंडोज असतं आणि जर कम्प्युटरमध्ये व्हायरस आला, काहीही प्रॉब्लेम झाला तर सी ड्राईव्ह जो असतो तो रूट ड्राईव्ह असतो, ज्या ठिकाणी तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम असतं ते आपल्याला फॉर्मॅट करावं लागतं. म्हणून कोणताही टॅलीचा डेटा सी ड्राईव्हवरती ठेवायचा नाही. तुम्हाला आठवतंय का आपण कोणत्या ड्राईव्हवरती डेटा ठेवला? तो म्हणजे :/टॅली :data आणि 2020 आणि 21 नावाचा फोल्डर आपल्याकडे आपण क्रिएट केलं होतं. पुन्हा एकदा ही कंपनी शट करतोय. सिलेक्ट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पाथ दिसतोय :/tally/data/2020 आणि 21. 2 कंपन्या आपण तयार केलेल्या आहेत, बजाज इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड. आपण एक कंपनी यामध्ये सिलेक्ट करूया, टाटा मोटर्स लिमिटेड, आणि त्यामध्ये आपण लेजर अकाउंट्स कशा पद्धतीने क्रिएट करायचं याचा आपण अभ्यास करूया. सो ऑल the participants in Tally training course, I welcome you all in my YouTube channel. I, Dr. Rakesh Suram, once again congratulate all of you for choosing this Tally training program. विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपनी इन्फॉर्मेशन मेनूवर होतो आणि आता आपण कंपनी सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या मेनूवर आलोत? गेटवे ऑफ टॅली. या ठिकाणी ग्रीन पट्टा दिसतोय तुम्हाला, गेटवे ऑफ टॅली. या गेटवे ऑफ टॅलीमध्ये पहिलं काम आपण केलेलं आहे दॅट इज क्रिएशन ऑफ द कंपनी. सेकंड, यू हॅव टू क्रिएट द लेजर अकाउंट्स. तुम्ही 11वी-12वीला शिकलात. सगळ्यात पहिले आपण जर्नल एंट्री करतो, नंतर लेजर पोस्टिंग करतो. पण टॅलीमध्ये आपल्याला तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये कोणते अकाउंट्स आहेत हे टॅलीला माहिती नसतात. ते आपल्याला क्रिएट करावे लागतात. दॅट इज लेजर क्रिएशन. इट मीन्स व्हेरी फर्स्ट यू हॅव टू क्रिएट द लेजर अकाउंट्स. सो हाऊ टू क्रिएट द लेजर अकाउंट्स? सी हिअर the first menu, it is masters. In master the first menu is the masters आणि मास्टर्स मध्ये पहिला ऑप्शन आहे अकाउंट्स इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये आहे लेजर अकाउंट्स. तर आपल्याला लेजर्स कशा पद्धतीने क्रिएट करायचे हे आपल्याला पाहायचं आहे. त्या लेजर अकाउंट्स मध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा 2 ऑप्शन आहे, सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर. आज आपण पाहूया सिंगल लेजर क्रिएशन. सिंगल लेजर क्रिएशन करायचं असेल तर क्रिएट या बटनावरती तुम्ही सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचं आहे. इथे आपण लेजर क्रिएट करू शकतो. परत एकदा पाहूया, एस्केप करून बाहेर यायचं यामधून. हाऊ टू क्विट
From this menu, escape, just press escape, escape, escape. Come on again. In account information menu, select ledger account and enter on create button. So the accounts, ledger accounts, which is used in your business organization, that all accounts you have to create at once. एक लेजर अकाउंट एकदाच आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, दोन अकाउंट यामध्ये बाय डिफॉल्ट असतात. एस्केप करून आपण बाहेर येऊया. इथे सिंगल लेजरमध्ये क्रिएटच्या खाली ऑप्शन आहे डिस्प्ले. डिस्प्लेमध्ये आपल्याला दोन अकाउंट बाय डिफॉल्ट दिसतात आहे. हे दोन अकाउंट आहेत कॅश अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे डिफॉल्ट अकाउंट असतात, कारण अकाउंट मेंटेन करायचं म्हणजे कॅश अकाउंट असणारच, आणि कॅश आलं तर एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. सो दीज टू अकाउंट्स आर डिफॉल्ट अकाउंट्स दॅट यू नीड नॉट टू क्रिएट. कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधीही तयार करायचं नाही. अदर लेजर अकाउंट्स लाईक कॅपिटल, ड्रॉइंग्स, furniture, land, building, plant, machinery, computer, these accounts we have to create. So how to create? Again escape. In account information, ledger accounts, press create. तर या ठिकाणी create या बटनामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले you have to write down the name of the account. For example, here I will write building account. कॅप्स लॉक ऑफ ठेवायचं आहे. बिल्डिंग अकाउंट. ए ऑटोमॅटिकली कॅपिटल येईल. प्रत्येक वेळेस नवीन शब्दाला पहिलं अक्षर कॅपिटल असणार आहे. एलाइस मीन्स सेकंड नेम, उर्फ नाव. जर असेल तर तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, परचेस रिटर्नला आपण रिटर्न्स आउटवर्ड म्हणतो. सेल्स रिटर्नला काय म्हणतो आपण? करेक्ट. सेल्स रिटर्नला रिटर्न्स इनवर्ड. असं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एलाइस उर्फ नाव देऊ शकता. एंटर करायचं. एंटर केल्यानंतर हियर यू विल सी लिस्ट ऑफ ग्रुप. या ठिकाणी टॅलीमध्ये इन टॅली देर आर 28 प्री डिफाइंड ग्रुप्स. 28 प्री डिफाइंड ग्रुप्स आहेत आणि प्रत्येक लेजर अकाउंटला स्पेसिफिक ग्रुप आपल्याला निवडायला पाहिजे, तरच तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट्स रिपोर्ट्स हे ॲक्युरेट येणार आहेत. सो सिलेक्शन ऑफ द ग्रुप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या लेक्चरला आपण पाहूया. तर थोडंसं लॉजिक आपल्याला माहिती आहे. आपण 11वी-12वीला फायनल अकाउंट्स बनवलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये असेट्स असतात. असेट्समध्ये काही आपण क्लासिफिकेशन केलेले आहे. फॉर एक्झाम्पल, फिक्स असेट्स, करंट असेट्स, इन्व्हेस्टमेंट. तर हे जे फिक्स असेट आहे हेच काय आहे? हेड आहे त्याचे. हेच काय आहेत? त्याचे ग्रुप आहेत. सो डिअर स्टुडंट्स, बिल्डिंग इट इज अन असेट अँड asset is classified as fixed asset and current asset. So just press here F, you will see the list of group fixed asset. So building is a fixed asset. Okay, enter करायचं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलंय इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड. बिल्डिंग खरेदी केलं तर मालामध्ये काही फरक पडणार आहे का? माल म्हणजे परचेसेस अँड सेल्स. नो. राईट द नेम बिल्डिंग अकाउंट. इथे ॲड्रेस वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही. एंटर करा आणि शेवटी तो विचारतो ओपनिंग बॅलन्स. जर तुम्ही मागच्या वर्षी मॅन्युअल अकाउंटिंग मेंटेन केलं असेल आणि या वर्षी तुम्ही कम्प्युटराइज अकाउंटिंग मेंटेन करत असतील तर मागच्या वर्षी बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंग अकाउंटचा बॅलन्स जर तुमच्याकडे 2 लाख रुपये असेल तर ते अमाऊंट या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. दॅट इज ओपनिंग बॅलन्स 2 लाख रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, असेट्स आणि लायबिलिटीजलाच ओपनिंग बॅलन्स असतो. एक्सपेन्सेस इन्कमला ओपनिंग बॅलन्स नसणार आहे, कारण दरवर्षीचे एक्सपेन्सेस आणि इन्कम आपण काय करतो? एव्हरी इयर्स इन्कम अँड एक्सपेन्सेस अकाउंट्स आर ट्रान्सफर टू profit and loss account, trading account, and that accounts are closed. Okay, so building account, if you have a closing balance of the last year, you can enter the amount.
Similarly, you can create various accounts. For example, capital account. आता कॅपिटल अकाउंट तयार केलं तर नेम टाकायचं कॅपिटल अकाउंट. अंडर इथे अनेक ग्रुप आहेत 28. सी प्रेस केलं तर सी हायलाइट झाले या ठिकाणी. इथे दिसतंय कॅपिटल अकाउंट, कॅश इन हँड, करंट असेट आणि करंट लायबिलिटीज. तर कॅपिटलसाठी कोणता ग्रुप घ्यायचा? कॅपिटल अकाउंट एक सेपरेट ग्रुप आहे, कारण कॅपिटलमध्ये आपण ड्रॉइंग सुद्धा घेणार आहे, कारण ड्रॉइंग्स आपण कॅपिटलमधून काय करत असतो? मायनस करत असतो. ओपनिंग बॅलन्स असेल तर एंटर करा, नसेल तर सेव्ह करून टाका. इथे सुद्धा सेव्ह करण्यासाठी टॅलीमध्ये एकच ऑप्शन आहे, ओनली वन ऑप्शन टू सेव्ह द टॅली लेजर अकाउंट्स कंपनी, दॅट इज ॲक्सेप्ट. कंट्रोल ए, ॲक्सेप्ट करायचं. ओके. त्यानंतर आणखी एक अकाउंट आपण तयार करूया, परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंट याला अंडर काय घ्यायचं? परचेस अकाउंटसाठी आपल्याकडे एक ग्रुप आहे परचेस अकाउंट, सेपरेट आहे. इन परचेस अकाउंट यू कॅन राईट 2 अकाउंट्स. परचेस अकाउंट या ग्रुपमध्ये 2 अकाउंट्स आपण लिहू शकतो, एक परचेसेस आणि दुसरा म्हणजे परचेसेस रिटर्न. इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड, येस ऑर नो? इथे इन्व्हेंटरी व्हॅल्यूज अफेक्ट होणार आहे का? जर इफ यू आर मेंटेनिंग अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी, म्हणजे तुम्हाला स्टॉक सुद्धा मेंटेन करायचा आहे का? सपोज मालाची खरेदी केली, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, तर कम्प्युटर तुम्हाला विचारतो कोणता आयटम खरेदी केला. जर तुमचं इलेक्ट्रिकल दुकान असेल तर तुम्ही कम्प्युटर्स खरेदी केले, टी व्ही खरेदी केले, रेफ्रिजरेटर खरेदी केले, किती क्वांटिटी, व्हॉट इज द रेट. सो ईच अँड एव्हरी डिटेल यू हॅव टू एंटर. ते आपण नंतर पाहूया, इथे आपण नो करू. परचेस अकाउंट. त्यानंतर इथे शेवटी ओपनिंग बॅलन्स आहे, परचेसला ओपनिंग बॅलन्स नसतो, एंटर करायचं, ॲक्सेप्ट, येस. आता परचेसेस रिटर्न, आणखी एक अकाउंट आपण तयार करूया, परचेसेस रिटर्न. सॉरी, आता चुकून मी इथे परचेस अकाउंटच टाईप केलं, म्हणून त्यांनी काय सांगितलं? नेम ऑलरेडी एक्झिस्ट, एंटर ए डिफरंट नेम. म्हणजे काय समजलं तुम्हाला? यू कॅन क्रिएट 1 लेजर अकाउंट ओनली ॲट वन्स. एक लेजर एकदाच बनवायचं, दोनदा बनवायचं नाही. का बरं दोनदा बनवायचं नाही? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. जर तुमचं दुकान आहे, किराणा दुकान, आणि तुम्ही काय केलं, एका व्यक्तीला दररोज तुम्ही उधारीने माल विकता, कस्टमरला. तुम्ही एका वहीमध्ये आज उधारीने माल विकल्यानंतर लिहून ठेवलं आणि 8 दिवसांनी परत माल विकला, दुसऱ्या वहीमध्ये लिहिलं, परत माल विकला, परत तिसऱ्या वहीमध्ये लिहिलं, तर 3 वेगवेगळ्या वहीमध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला शेवटी त्याचे ड्यूज काढता येणार नाही. सो ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू द सिंगल अकाउंट यू हॅव टू रेकॉर्ड इन अ सिंगल लेजर. एकाच लेजरमध्ये सगळे त्याच्याशी संबंधित ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणून एक अकाउंट एकदाच बनवायचं, परचेसेस रिटर्न अकाउंट. या परचेसेस रिटर्नला दुसरं नाव काय? एलाइस रिटर्न्स. बोला, बरोबर आहे, रिटर्न्स. येस, आउटवर्ड. व्हेरी गुड, रिटर्न्स आउटवर्ड अकाउंट. अकाउंट लिहू ना इथे आपण. ओके, याला सुद्धा ग्रुप कोणता घ्यायचा? परचेस अकाउंट. ओके. त्यानंतर ॲक्सेप्ट करायचं, सेव्ह करायचं. ओके. आता एक्सपेन्सेसचं अकाउंट आपण तयार करूया. सॅलरी आपण पे करतो कस्टमर एम्प्लॉईजला. सॅलरी हा आपला काय आहे? खर्च आहे. अँड एक्सपेन्सेस इज ऑफ 2 टाइप्स. वन इज द डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण हे डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. हियर सॅलरी इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन शॉर्ट आय विल टेल यू those expenses which are directly related to your production activity. उत्पादनाशी संबंधित जे खर्च असतात. थोडक्यात सांगू का? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणारे जे खर्च असतात दॅट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचे जे खर्च आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी अकाउंट एंटर करायचं, ओपनिंग बॅलन्स टाकायचं नाही,
ॲक्सेप्ट येस. जसं सॅलरी बनवलं तसं तुम्ही कमिशन रिसिव्ड, इट इज युअर इन्कम, कमिशन रिसिव्ड हे उत्पन्न आहे. मग त्याच्यासाठी ग्रुप कोणता येईल? इन्कम. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल 28 ग्रुप तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. मी उद्याच्या लेक्चरमध्ये ते तुमचे पाठ करून घेणार आहे. सो कमिशन इज युअर इन्कम. इन्कम इज ऑफ टू टाइप्स, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. हा फॅक्टरीचा इन्कम नाही आहे, सेल्स नाही आहे, म्हणून ह्याला घ्यायचं इनडायरेक्ट इन्कम, अप्रत्यक्ष उत्पन्न. ॲक्सेप्ट येस. जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा रिमाइंड करा, पुन्हा एकदा पहा. यू कॅन डाउनलोड द व्हिडिओ अँड यू कॅन सी इट इन गुड क्वालिटी. तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल तर राईट टॉप कॉर्नरला तिथे क्वालिटी 3 डॉट आहे, त्या 3 डॉटला क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी बदलू शकता. नाहीतर डाउनलोड करा आणि नंतर पहा, म्हणजे तुम्हाला क्लिअर पिक्चर दिसेल. ओके, आता आपण तयार केलेले लेजर अकाउंट्स कसे पाहिजेत. हाऊ टू सी लेजर अकाउंट्स विच इज क्रिएटेड. जस्ट प्रेस एस्केप, 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 एस्केप. अगेन वी केम ऑन द गेटवे ऑफ टॅली मेनू. आपण गेटवे ऑफ टॅली मेनूमध्ये आलो. या गेटवे ऑफ टॅलीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अकाउंट इन्फॉर्मेशन, second is the ledger accounts and display. आता previously there were only two accounts, one is the cash, second is the profit and loss account. Now we have created building account, capital account, commission received, purchase account, purchases return account. Just see here, इथे purchase return चं स्पेलिंग चुकलेलं आहे, a डबल झाला या ठिकाणी, आणि रिटर्न्स आउटवर्ड अकाउंट मुद्दामून ते चुकवलं, कारण तुम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा चुका होणार आहेत. मग ते कसं सुधारायचं? येस, एस्केप करा, बाहेर या, अकाउंट इन्फॉर्मेशन, लेजर अकाउंट्स क्रिएट करण्यासाठी, तयार करण्यासाठी क्रिएट, टू सी लेजर अकाउंट्स क्रिएटेड, यूज द डिस्प्ले मेनू, and if you want to change, बदल करण्यासाठी अल्टर. मग खाली या, अल्टर बटन प्रेस केल्यानंतर इथे आहे परचेसेस रिटर्न. मग ॲरो कीने इकडे या आणि आपल्याला हे ए जो आहे एक्स्ट्रा आलेला तो कट करायचा, बॅकस्पेसने डिलीट करा. ओके, हे अकाउंट्स आपण तयार केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, लेजर अकाउंट्स क्रिएशन खूप सोपं आहे, व्हेरी इझी. 11वीचा विद्यार्थी पण करू शकतो आणि एमकॉम झालेला विद्यार्थी पण लेजर अकाउंट्स क्रिएट करू शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ग्रुप सिलेक्शन. मग आपण इथे ग्रुप्स पाहूया. परत कसं बघायचं? अकाउंट इन्फॉर्मेशन, ग्रुप्स, डिस्प्ले. हे ग्रुप्स आहेत 28 ग्रुप्स. मी पीपीटीच्या माध्यमातून उद्या तुम्हाला 14 ग्रुप्स आणि 14 ग्रुप्स असं 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये 28 ग्रुप शिकवणार आहे. अशा पद्धतीने मी व्हिडिओ तयार करणार आहे, तुम्हाला पाठांतर करण्याची आवश्यकताच राहणार नाही. आय पर्सनली डोंट बिलीव्ह ऑन द रट्टा, लर्न बाय हार्ट. म्हणजे मी पाठांतरावर अजिबात विश्वास ठेवत नाही. कोणतीही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर 40% विद्यार्थी सुद्धा अकाउंटमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवू शकतो. याचं मी मागील 15 वर्षामध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझ्या विद्यार्थ्यांकडून हे मी करून घेतलेलं आहे. तर आज आपण लेजर अकाउंट्स कसं तयार करायचं हे पाहिलेलं आहे. टुडे वी हॅव लर्नड हाऊ टू क्रिएट द लेजर अकाउंट्स, हाऊ टू डिस्प्ले द लेजर अकाउंट्स and how to alter the ledger accounts information. Now see how to create the multiple ledger accounts. Multiple म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणजे आता आपण एक लेजर सेव्ह केलेले आपण. आता मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये एकाच वेळेस आपण अनेक लेजर तयार करू शकतो.
जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे काही खर्च तुम्हाला तयार करायचे असतील तर इथे आधीच ग्रुप निवडायचा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे तुमचं काय खर्च आहे. त्यानंतर पोस्टेज चार्जेस हे सुद्धा ऑटोमॅटिकली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येते कारण इथे हेडिंगच काय आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑडिट फीज हे सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. परंतु जर इफ यू वॉन्ट टू क्रिएट डिफरंट अकाउंट्स इन डिफरंट हेड इन डिफरंट ग्रुप जस्ट गो अगेन बॅक पाठीमागे जा आणि इथे एक स्पेसिफिक ग्रुप न निवडता ऑल आयटम्स घ्या. ऑल आयटम्स ओके ऑल आयटम्स. त्यामध्ये परत काय करायचं अकाउंटचं नाव टाईप करायचं. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड स्टेशनरी तो लिस्ट विचारतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑडिट फीज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. रेंट रिसीव्ड येस इन्कम आहे आणि तो प्रॉफिट अँड लॉसचा असल्यामुळे इनडायरेक्ट इन्कम आहे. रेंट रिसीव्ड झालं. ड्रॉइंग्स आपण काय करतो येस ड्रॉइंग्स आपण कॅपिटलमधून लेस करतो. व्हॉट इज ड्रॉइंग्स कॅश ऑर गुड्स विड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द प्रोप्रायटर फॉर इट्स पर्सनल यूज. करेक्ट. आणखी आपण लेजर्स या ठिकाणी तयार करू शकतो. वेजेस अकाउंट वेजेस इज युअर एक्सपेन्सेस. पुन्हा दोन प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत. इट इज रिलेटेड विथ द फॅक्टरी प्रोडक्शन इट इज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस नंतर कॅरेज इनवर्ड फॅक्टरीमध्ये कच्चा माल विकत आणताना दिलेलं भाडं ट्रान्सपोर्टेशन. अगेन इट इज एक्सपेन्सेस डायरेक्ट. ओके. जर एखाद्या व्यक्तीला इफ यू आर सेलिंग द गुड्स ऑन क्रेडिट महेश ही इज युअर कस्टमर सो महेशला उधारीने माल विकलं तर तो तुमचा डेटर. एक व्यक्ती असेल तर त्याला आपण डेटर म्हणतो. ऑल डेटर्स ऑफ द बिझनेस टुगेदर इज कॉल्ड ॲज सन्ड्री डेटर्स. ओके सन्ड्री डेटर्स महेश. त्यानंतर जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले शेअर्स ऑफ L&T कंपनी लार्सन अँड ट्युब्रो कंपनी L&T लिमिटेड देन इट इज युअर इन्व्हेस्टमेंट. हे तुमचं गुंतवणूक आहे. इन बॅलन्स शीट असेट साइड यू हॅव टू राईट डाऊन द शेअर्स अंडर द हेड इन्व्हेस्टमेंट. अशा पद्धतीने यू कॅन क्रिएट मल्टिपल लेजर अकाउंट्स ॲट ए टाइम. हां आता विद्यार्थी काय करतात इथे इथपर्यंत आल्यानंतर एस्केप करतात. हे सेव्ह झालेलं नाही अनलेस अँड अंटिल यू गो टिल लास्ट शेवटपर्यंत जायचं आणि ॲक्सेप्ट करायचं किंवा कंट्रोल ए. ओके इथं मी एंटर करतो पुन्हा एंटर करतो आणि शेवटी तो विचारतोय डू यू वॉन्ट टू ॲक्सेप्ट येस. ओके क्लिक ऑन ॲक्सेप्ट बटन और प्रेस एंटर. बाय डिफॉल्ट इट इज येस. झालंय. व्हेरी गुड. आता आपण मल्टिपल लेजर शिकलो. आता येऊ आपण मल्टिपल लेजर डिस्प्ले. आता आपण जे तयार केलेले आहेत ना सिंगलमध्ये आणि मल्टिपलमध्ये बोथ लेजर्स विच यू हॅव क्रिएटेड इन सिंगल लेजर अकाउंट्स अँड मल्टिपल लेजर अकाउंट्स बोथ लेजर यू कॅन सी यू कॅन डिस्प्ले. डिस्प्ले म्हणतो ना डिस्प्ले म्हणजे अरे मोबाईलचा डिस्प्ले गेला म्हणजे दिसत नाहीये. इथं डिस्प्ले म्हणजे पाहणे. सो ऑल आयटम्स. ओके सो ऑल आयटम्स हिअर 17 अकाउंट्स. किती अकाउंट तयार केले आपण 15च तयार केले. 2 अकाउंट डिफॉल्ट असतात. हे पहा इथे प्रायमरी मध्ये दिसत आहे. कोणते कोणते 2 अकाउंट करेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅश इन हँड अकाउंट. सो these ledger accounts we have created. In tomorrow's lecture we will learn how to select appropriate group. Okay उद्याच्या लेक्चरला आपण
ग्रुप कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एस्केप 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 करायचं, बाहेर यायचं. आपण आलो गेटवे ऑफ टॅलीवर. बाहेर पडण्यासाठी पुन्हा एस्केपचं बटन दाबायचं आणि इथून आपण बाहेर पडू शकतो, क्विट करू शकतो. पण व्हिडिओ ऐकून आपल्याला सगळं समजणार नाही. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही टॅलीचं सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही काय करा, हे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती तुमच्या घरी किंवा कुणाच्या मित्राच्या घरी, मैत्रिणीच्या घरी तुम्ही इन्स्टॉल करून प्रॅक्टिस करू शकता. टॅली इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅकेज. जर तुम्ही बीकॉम आणि एमकॉम झाला असेल आणि टॅली येत नसेल तर आपल्या डिग्रीला कोणतीही किंमत राहत नाही. कारण आज 99% कंपनीमध्ये टॅली वापर केला जातो. ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवरती कळवा. काही सुधारणा हव्या असतील, सजेशन्स असतील, तुमचं फीडबॅक मला ईमेलद्वारे नक्की कळवा. थँक्यू. बाय बाय.